आज आपल्यासोबत भूपेंद्र मोरे आहेत. यापूर्वी हायवेच्या वाहतुकीबाबत त्यांनी 2 आंदोलनं केली, एक तिरडी आंदोलन आणि एक दशक्रियाविधी. तर आपल्यासोबत आज ते आहेत. त्यांना आपण विचारूयात की या पुढचं पाऊल. येत्या 12 तारखेला हा वार शुक्रवार आहे. एक सुट्टी आपल्या स्वतःसाठी, आपल्या येणाऱ्या नातेवाईक, सहकारी, मित्रमंडळींसाठी आपल्याला काढायची आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व इथं असणारे धायरी, वडगाव, नरेकर या सगळ्यांना मी आवाहन करतोय, आंबेगावकरांना सुद्धा, की आपण यामध्ये जास्त संख्येने सम्मिलित व्हा. महामृत्युंजय आंदोलन असं आपण हे नाव दिलेलं आहे, की आता ह्या मृत्यूवरती आपल्याला विजयच मिळवायचा आहे. आणि या आंदोलनासाठी आपल्याला नरे व्यापारी संघटनेने पाठिंबा जाहीर केलेला आहे. नरे नाभिक संघटनेने आपल्याला पाठिंबा जाहीर केलेला आहे. नरे परीट संघटनेने आपल्याला पाठिंबा जाहीर केलेला आहे. वेगवेगळ्या संघटना आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केलेला आहे. हे एक रौद्र रूप आता या प्रशासनाला किंवा या सर्व लोकांना पाहायला मिळणार आहे. आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांना मी आवाहन करतोय की आपणही या पूर्ण मोर्चामध्ये सामील व्हावं. आणि कल्पना आहे की गेल्या महिन्याच्या 13 तारखेला राष्ट्रीय महामार्ग नवले पूल या भागामध्ये एक मोठा भीषण अपघात घडला, ज्याच्यामध्ये 8 जीवांना त्यांचा जीव गमवावा लागला. या अनुषंगाने तो राग म्हणून, कारण 3-3 तिरड्या एका वेळेस त्यावेळेस जाळल्या होत्या आणि जे गेले ते फार जवळचे स्नेही असे होते. तो एक राग मनामध्ये ठेवून या प्रशासकीय परिस्थितीवरती कोणीही काम करत नाहीये. त्या पद्धतीने ते व्हायला पाहिजे. शेकडो बळी तिथं जात आहेत, आजही त्या पुलाचं काम सुरू होत नाहीये. हा एक राग मनात होता, तो व्यक्त करण्यासाठी एक प्रतिकात्मक राष्ट्रीय महामार्गाची तिरडी आम्ही तिथं जाळली होती. त्यानंतर कैलासवासी स्वाती नवलकर असतील, त्यांचे आई वडील असतील, यांचा दशक्रिया विधी हा 22 तारखेला होता. त्या अनुषंगाने आपण 22 तारखेला या राष्ट्रीय महामार्गाचा दशक्रिया विधी घातला होता. आणि त्याही वेळेस आपण आवाहन केलं होतं की तुम्ही याच्यावरती ठोस उपाययोजना काही ना काहीतरी राबवा. हे फार गंभीर बाब आहे. शेकडोनी लोक इथं जात आहेत. पुन्हा मग नंतर केंद्रीय मंत्र्यांकडनं 30ची वेग मर्यादा तिथं आली आहे. त्यानंतर पुन्हा ते फेरबदल झाला, ती आता 40वर गेली आहे. 40वर होऊन देखील आता काल परवा पुन्हा 2 अपघात तिथं घडले. आता वेग मर्यादा इतकी कमी झाली आहे तर आता गाड्या बंद करून दोरी बांधून खेचत आणायच्यात का? हा राष्ट्रीय महामार्ग आहे का थट्टा आहे? आणि केंद्रीय मंत्री ज्यावेळेस अधिवेशनामध्ये आदरणीय आमच्या भागाच्या खासदार सुप्रियाताई सुळेंनी हा प्रश्न विचारला, त्याच्यावरती उत्तर देताना कोल्हापूर ते देहूपर्यंतचा 6,000 कोटी रुपयाच्या कॉरिडॉरचा उल्लेख करतात. नवले पुलासारखा अपघाती प्रवण क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 नंबर असणार आणि पुणे जिल्ह्यात 1 नंबर असणार असं प्रवण क्षेत्र आहे. संपूर्ण त्यांच्या उत्तरामध्ये साधं नरे हा उल्लेख सुद्धा नव्हता की या भागामध्ये काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, हे सुद्धा नव्हतं. राज्यमंत्री, केंद्रीय वाहतूक मंत्री आपले मुरलीअण्णा मोहोळ जे असतील, त्यांनी ज्या गोष्टी बोलल्या गेल्या की 3-3, 6-6 स्पीड गन आपण तिथं लावू, ही उपाययोजना असू शकते का हो? लोकांचे जीव जात आहेत. त्या गोष्टीसाठी तुम्ही 9,268 कोटी रुपये ज्यावेळेस मेट्रोसाठी सँक्शन करता, ज्या पुलाचं उद्घाटन अजून झाल्यानंतर हार सुद्धा उतरला नाही, तर त्याला पुन्हा 67 ठिकाणी तुम्ही भोके पाडून आता मेट्रोचा पूल उभा करणार आहे. या सगळ्या गोष्टी करणे इतपत इथं लोकांचे जीव जातात, हे फार महत्वाची गोष्ट आहे. हे का गांभीर्याने तुम्ही लक्षात घेत नाही? त्या जांभूळवाडीपासून त्या सूस पर्यंतचा जो 16 किलोमीटरचा कनेक्टेड रिंग रोड आहे, त्याचा अजून 30% जमीन अधिग्रहण काम बाकी आहे. इतक्या सगळ्या गोष्टी अपूर्ण असताना हा ब्रिज बांधणं फार गरजेचं आहे. साधी गोष्ट लक्षात का येत नाहीये? तर याच सगळ्या गोष्टीच्या डोळ्यासमोर ठेवून आपण 12 तारखेला शुक्रवारी एक मोठ्या पद्धतीने एक मोर्चा आयोजन करतोय. आणि हे विरोध प्रदर्शन करून वेळ पडली तर हा हायवे पूर्णतः बंद करण्याची तयारी आम्ही मनाची केलेली.